अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रत्येक खेळाडूची एक आज वेगळी ओळख निर्माण झाली आणि त्यामागचं कारण आहे थेट प्रक्षेपण आणि जी इनिंग अगदी योगेशने महत्त्वपूर्ण आकारली। क्वालिटी आहे प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क सेपरेटली ती मात्र व्हिडिओ अगदी ऍड केली जाते। ऋषिकेश आहे स्ट्राइक एंडला फलंदाज, इथून लिव्ह केला या चेंडूला, वाईटचा इशारा। एक अतिरिक्त धाव या ठिकाणी अगदी मिळेल। एक अतिरिक्त धावेच्या मदतीने सांघिक खातं यावेळेस ओपन केलं जात आहे। 1 रन्स ऑन अ कार्ड, 1 अंकांवर हे धाव फलक। सागर गिराच्या माध्यमातून अगदी कमेंट आले राहुल कुंभार गरिदा, काही पण सांगा कॅमेरामॅन एक नंबर आहे। ऑन साइडला खेळलाय, मिडॉन क्षेत्रातनं चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि आपल्या ग्रामीण विभागामध्ये आपण नेहमीच पडतो ना की जसं मैल चेंज होतं तसं मात्र भाषेची जी परोच्चारणादा आहे ती सुद्धा चेंज होते। म्हणून आज संपूर्ण 28 राज्यात केंद्रशासित प्रदेशामध्ये आपण पाहिलं 1618 प्रकारच्या बोली भाषा आणि भारत एकमेव असं राष्ट्र आहे की ज्यामध्ये एवढ्या तमाम भाषा बोलल्या जात आहेत। असं प्रत्येक खेळाडूला जर आपण विचाराल तर नक्कीच त्यांना 7 ते 8 भाषा सुद्धा माहीत नसतील, परंतु 1618 प्रकारच्या बोली भाषा म्हणूनच रंग रूप वेश भाषा या जरी वेगवेगळ्या असल्या ना तरी सुद्धा सर्व भारतीय आपण एक आहोत। आणि आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची बोलीभाषा म्हणायची झाली तर अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झालाय मराठी भाषेला आणि सुद्धा गर्वाची बाब आहे। आणि आपलं अहोभाग्य की या महाराष्ट्र भूमीमध्ये आपला जन्म झाला आणि आपली मायबोली ही मराठी आहे। 4 अंकांवर स्कोर कार्ड, बॅकफुटला जाऊन खूप चांगला स्ट्रोक होता। यावेळेस फटका जास्तीत जास्त अगदी आपण पाहू शकाल हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक जिथे यष्टीरक्षक फील्ड करेल, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये। डॉट बॉलची सांगता अगदी इथून आपण पाहताय बाप्पा स्पोर्ट्स आंब्राई या संघ, नुकताच आपण वाघोबा स्पोर्ट्स अंबर भुया पाहिला असेल तर आता बाप्पा स्पोर्ट्स आंब्राई या संघ मैदानाच्या दिशेने फ्रेंडशिप 11 वळवीपाडा या संघाशी खेळताना पाहायला मिळतोय। शहरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, आज नावं सुद्धा खूप गमतीशीर आहेत तर प्रत्येक संघाचे आपण पाहू शकाल। आज प्रत्येक गावातून पाड्या आपण पाहताय, त्या पाड्यातील संघ खेळताना त्यांच्या नावाने, परंतु आज त्याच्या आशीर्वाद असतील त्या आशीर्वादाने, परंतु काही इंटरेस्टिंग नावं सुद्धा पाहायला मिळतात। हीच आहे भाषेमधील खरी गंमत आणि जम्मत। गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजीतून सुसज्जित होईल, पावलांमध्ये पुन्हा एकदा फेरबदल। चांगल्या पद्धतीने इथून गोलंदाजी हाताळले, थोडंसं शांत ठेवले दोन्ही फलंदाजाला। ऋषिकेशांना आपण एकाने पाहू शकाल, अजय वड आहे त्यांना प्रतिसाद देत असताना। धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले। 5 रन्स ऑन अ कार्ड, 5 अंकांवर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द स्टंप पिचिंग होती। फटका खेळण्याचा मानस सुद्धा सुंदर होता, परंतु जे कनेक्शन हवं होतं ते कनेक्शन नव्हतं। त्याचं कारण आहे जो मागचा पाय आहे तो जागावरच होता। चेंडू पर्यंत अगदी आपण पाहू शकाल ना थोडंसं जाणं महत्वाची बाब असेल। ही संधी सुद्धा तुम्हाला क्रिकेटच्या पातळीवर निर्माण करावी लागते, सोपं असं काहीच नाहीये। ऑन साइडला आता एलिव्हेशन आहे, क्षेत्ररक्षक त्या दिशेने जजमेंट करतोय, परंतु त्यांना बीट करून चेंडू सरळ निघून गेला। वाईट डिश काव कॉर्नर, सीमा रेषा पार, मिळतील धावा 6, षटकार। कार्ड 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय। चांगला स्ट्रोक होता, यावेळेस वेट अँड वॉच केलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धाब्यांकरिता। लिव्ह केलं या चेंडूला, आता धाव घेण्याचा प्रयत्न आहे, धावत पळत सुटल्यात ऋषिकेश खेळणे, व्हाईटचा इशारा। 1+1 2 अतिरिक्त धावेंचा सहारा, 13 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपण पाहताय। चांगल्या मानसिकतेने अगदी आपण पाहू शकाल फलंदाजी करण्याचा मनसुबा अजय वड, योग्य ती सुरुवात आहे। प्रत्येक संघाला याच करिता अगदी ही सुरुवात हवी असते आणि अजयने मात्र ती सुरुवात करून दिले। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, एलिव्हेशन होत त्या दिशेने, परंतु जोपर्यंत शॉट मिड विकेट आणि मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आला तोपर्यंत अगदी एक कम्प्लिटली धाव ही कंप्लीट झाले। पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा झालाय समाप्त। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आहे प्रथमतः फलंदाजी करत असताना फ्रेंडशिप 11 वलवीपाडा हा संघ 14 या अंकांवर धावफलक, 14 रन्स ऑन अ कार्ड पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर।
मिलिंदजी सापट्यानं अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या चहू बाजूने अगदी हे फ्लेक्स लागले असताना दिनेश दोदडे यांना सुद्धा आपण पाहू शकाल. आहेत लाडके प्रेक्षक राजे आणि लाडके आमचे पाहुणे. राहुल आहे या स्पेल मध्ये सेकंड ओव्हरची सुरुवात होते. लिव्ह केल्या चेंडूला बाकीचं काम पंचांवर सोपून दिलं. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्ड वर मिळेल. 15 अंकांवर ही धाव संख्या. हा 5वा सामना आहे आणि इथून यानंतर शेवटचा अंतिम सामना असेल जिथे आई जीवदानी बंगलापाडा आणि जगदंबा स्पोर्ट्स काजूपाडा शिवनसई हा संघ खेळताना अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुल टॉस आहे आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल झालाय. सलामी दिली जाते आई गावदेवी मातेला. षटकार 6. फुलटॉस होता आणि फुलटॉस वर हा फुल टोल वसूल झालाय. रेडी होते या फटक्याकरिता आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. थेट 6 धावेंकरिता गोलंदाजी मार्क वर गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल मिस्टर राहुल. अगोडप्याची लेंथ आहे. ऑन साइड लाईन टू द गॅप मध्ये खेळण्याचा हा मानस. वन बाउन्सने चेंडूला अगदी फील्ड केलं जाईल. डीप स्कोअर लेग दिशेने तत्पूर्वी दुसऱ्या धावेकरिता वळाले दोन्ही फलंदाज आणि दुसरी धाव सुद्धा इथे अगदी कंप्लीट झाले आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 23-23 या अंकांवर. शुभेच्छांचा वर्षाव फ्रेंडशिप 11 वलवीवडा या संघाकरिता. VATC चे प्रोप्रायटर अगदी तेच खेळतात ऋषिकेश काटकर. वसई आदिवासी टेनिस क्रिकेट शुभेच्छा आलेच. टॅप केले जाते समोरच्या दिशेने. अगदी चांगला स्ट्रोक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर वर्ण क्षेत्ररक्षक जोपर्यंत पुढे येतोय दुसऱ्या धावेकरिता वळालेत. खूप महत्वाची फलंदाजी होते जिथे मोठा फटका आला. मोठा फटका आल्यानंतर सिंगल डबलच्या माध्यमातून धावफलक हलत ठेवण्याचा हा प्रयत्न अतिशय सुरेख आणि ज्याने धावसंख्येला अगदी आकार आलाय 25 या अंकांवर. हे स्कोर कार्ड 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 25 रन्स ऑन कार्ड. 25 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे परंतु एकही क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहताय 38 सर्कलच्या आतमध्ये नाहीये. पॉइंट रिजन खाली, कव्हर पॉइंट खाली, एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आणि त्याच दिशेने खेळण्याची मानसिकता आणि पुन्हा एकदा या 2 धावा निश्चित स्वरूपी पळून काढल्या जात आहेत आणि दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्याने 27 या अंकांवर हे धावफलक. 3 क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहताय ऑफ साइडला. आता मात्र एक क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर रिजन मध्ये अगदी स्थित केला गेलाय. सिच्युएशन नुसार संघाची अगदी ही स्थिती आपण पाहताय. ओहो, स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बाटकी हलकीशी स्निक लागली आणि जिथून चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला थर्डमॅन बाउंड्री लाईन पलीकडे. 4 धावा. चौकार. चौकाराच्या मदतीने 31 या अंकांवर ही धाव फलक. 1.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर फ्रेंडशिप 11 वलवीपाडा हा संघ अगदी आपण पाहताय जोराने अगदी स्लाइस केलं होतं आणि त्याचंच कारण चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा हा माणस. आता मात्र आपण पाहताय बॅकवर्ड पॉइंट बिझी होत असताना चेंडूला अगदी इन मोमेंटला फील्ड करण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि तिसऱ्या धावेकरिता प्रयत्न होतोय. एकाच रोडावर आता अजय. ह्या धावेची गरज होती का हा प्रश्नचिन्ह होता परंतु बाल बाल बच गए असंच म्हणावं लागेल. जर चेंडू हातामध्ये व्यवस्थित आला असता तर नक्कीच परतीचं तिकीट मिळालं असतं. षटकाची होते इथे समाप्ती. 2 षटकांचा खेळ अगदी झालाय समाप्त आणि एक मजबूत स्थितीमध्ये फ्रेंडशिप 11 वळवीपाडा हा संघ विदाउट लॉस 33 धाबा स्कोर कार्डवर. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या दिशेने केली जाते. आपण सुद्धा घेऊया एक सुंदर असा डीजे ब्रेक.
मुख्य व्यासपीठावर सुरेशजी वरडा यांना अगदी पाहतात आणि त्यांचाच फ्लेक्स अगदी ऑनगोईंग युट्यूबच्या माध्यमातून दाखवला जातोय. गूढ व्यक्तिमत्व अगदी आमचा समालोचन कक्ष त्या दिशेने सुद्धा कॅमेरामॅन अगदी फिरत असताना इथून एक चांगली धावसंख्या उभारण्याकरिता हा प्रयत्न आहे आणि तोच प्रयत्न अतिशय सुरेख पद्धतीने आणि ऋषिकेश काटकर याची फलंदाजी खूप महत्वाची राहिली आहे आणि योग्य त्या पद्धतीने आपण पाहताय सुरुवात करून दिले. याला म्हणतात वेल बिगिन टू हाफ डन. चांगली सुरुवात, परंतु अजून सुद्धा इथून ही सुरुवात अंजामामध्ये द्यावी लागेल. 33 या अंकांवर धावफलक 33 रन्स ऑन अ गार्ड. जाऊया आपण थेट मॅचच्या दिशेने. विशाल आहे या स्पेल मध्ये अगदी आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथून पुन्हा एकदा सुसज्जित होईल मिस्टर विशाल. तर स्ट्राइक एंड अजय वड याला अगदी आपण पाहताय. 7 मिळाले अजय याची आणि हेच खूप महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये कधीही टाळी एका हाताने वाजणार नाहीये. तुम्हाला 7 आणि प्रतिसाद हा द्यावाच लागतो. ऑन द राईट प्ले आणि मिस होत असताना सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या षटकामध्ये डॉट बॉलची सांगता. निर्धाव चेंडू अगदी आपण पाहताय. भूषण पाटील मंद मंद पावलाने ते सुद्धा उपस्थित झालेत. ते सुद्धा हिस्सा आहेत प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कचे. 33 अंकांवर धावफलक 33. इथून अजय याला अगदी कॉन्सन्ट्रेट देऊन खेळावं लागेल कारण की समोरच्यांनी ऋषिकेशने सुद्धा सुंदर खेळ आकारलाय. परंतु ऑन साइडला अजय सुद्धा कमी नाहीये. चेंडू पडला स्लॉट मध्ये, सरळ फेकून दिला मिड विकेट सीमारेषा प्लॉट मध्ये. जेवढी उंची तेवढीच लांबी. षटकार. या 6 धावा येत आहेत आणि 6च्या मदतीने धावफलक 39 या अंकांवर. खूप सुंदर फटका होता. ऑन द राईज अगदी पिक केला आणि पिक करत असताना फ्लिक ऑफ द रिक्स. सरळ चेंडूला फेकून दिला मिड विकेट सीमारेषा पार. 39 या अंकांवर धावफलक. ऑन साइडला वळवण्याचा जिथे प्रयत्न झाला अगदी हा चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्या हातकरणामध्ये. आता पहा प्रत्येक चेंडू तुमच्या बॅटच्या टप्प्यामध्ये येणार नाहीये म्हणून इथून इनिंग बिल्ड करणं सुद्धा खूप महत्वाची बाब आहे. जी गोष्ट अगदी ऋषिकेश याने केली. सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य दिलं. जिथून अजयने मोठा फटका खेळला. पहिला चेंडू डॉट हाताळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार. पुन्हा एकदा चेंडू डॉट. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. फटका हवेमध्ये. यष्टीरक्षक धावत पळत वेगाने आले आणि इथून अगदी दुसऱ्या धावेकरिता हामी भरले दोन्ही फलंदाजाने. आधी इथून तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एकाच रुळावर 2 गाड्या धावल्यात. स्ट्राइक ठेवायची होती ऋषिकेशाला परंतु हे स्थित नव्हतं, ज्ञात नव्हतं. चेंडू हातामध्ये होता आणि जिथून परतावं लागेल. विकेट मिळते. ऋषिकेशाने चांगली फलंदाजी आकारली होती परंतु धावेंच्या बाबतीमध्ये ही थोडीशी नामुष्की उडावली. विकेटचं पतन. धावचीच्या रूपाने हा बसेल पहिला धक्का. विकेटचं पतन झालंय. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाले. सर्व काही सुरळीत चाललं होतं परंतु नजर हटीवर दुर्घटना घटी. 41 अंकांवर पहिला धक्का. आता नव्याने फलंदाज मिस्टर प्रवीण मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहत आहे. लेफ्ट हँडर फलंदाज अजय एकेडने आहे. 19 धाब्यांवर त्याची सुद्धा खेळी. 16 अंकांवर त्याची खेळी अगदी आपण पाहत आहे. 2 चेंडूंचा खेळ अद्याप येणे शेष. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर विशाल इथून सुसज्जित होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बीट झाले फलंदाज. पहिला चेंडू फेस होत असताना प्रवीण अगदी आपण पाहत आहे. मोठा फटका खेळण्याकरिता त्या ठिकाणी अगदी प्रयत्न होते. बीट झाले. डॉट बॉलची सांगता. 41 अंकांवर 1 गडी बाद. 2.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा अगदी या षटकामध्ये थांबवल्यात. एक जरी मोठा फटका आला असला ना तरी सुद्धा जी विकेट गेले त्याने कॉन्फिडन्स वाढलाय आणि त्याच कॉन्फिडन्स लेवलने आता अगदी आपण पाहू शकाल. ओहो इथे अगदी आपण पाहताय विकेटचा आणखी एक पतन. दोन्ही ओपनिंग पेअर धावचीच्या रूपाने बाद झालेत.
काय म्हणावं, अजय धावत पळत सुटले पुन्हा एकदा, विकेट मिळाली, फलंदाज बाद होईल, हा बसेल दुसरा धक्का. या षटकामध्ये परिपूर्ण कमबॅक झालाय. 41 या अंकांवर 2 गडी बाद. अजूनही शेवटचा अंतिम षटक येणे शेष असेल. काय एक्झॅक्टली टार्गेट हे समोर असणार आहे, पाहणं योग्य. देऊया डीजेला संधी. एकेचाळीस या अंकांवर 2 गडी बाद अशी स्थिती आपण पाहताय. फ्रेंडशिप 11 वळवीपाडा या संघाची सुरुवातीमध्येच एक चांगला अटॅक ठेवला होता. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या आणि 2 धावचीच्या रूपाने खेळाडूंना बाद व्हावं लागतंय. आता इथून दोन्ही नव्याने फलंदाज आहेत. परेश अगदी आपण पाहताय नव्याने फलंदाज स्ट्राईक एंडला, तर एंडने प्रवीण याला आपण पाहताय, तर गोलंदाजी ट्रॅकवर कुणाल म्हस्कर या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. बाप्पा मोरिया अमराई हा संघ मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय. तर फ्रेंडशिप 11 वळवीपाडा हा संघ आपण पाहताय फलंदाजी स्वीकारत असताना स्लॉक करायचा प्रयत्न. आता इथून ही थोडीशी नामुष्की उडावले. जर दोन्ही फलंदाज आतापर्यंत स्थित असते ना, तर या धावसंख्येच्या दिशेने अग्रेसर झाले असते. परंतु नव्याने आलेल्या फलंदाजांना मात्र ही खेळपट्टी तेवढी समजणं कठीण आहे. म्हणून इथून थोडासा स्ट्रगल होत असताना परेशला अगदी आपण पाहताय, तर कुणाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. टायमिंग व्यवस्थित आहे. वन बाउन्सचे चेंडूला अगदी फील्ड केलं जाईल. सचिन याला आपण पाहताय, एक सिंगल धाबेवरच इथे समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीने 42 या अंकांवर हे धाव फलक 42 रन्स ऑन अ कार्ड, 42 धाबा या स्कोर कार्डवर लागल्यात. आता इथून वेळ घ्यायचा नाहीये, कारण की वेळ सुद्धा नाहीये. म्हणून जो काही आता इथून चेंडू आहे त्यावर तुम्हाला प्रहार हे करावेच लागतील. सिच्युएशन नुसार आपल्या संघाच्या कामगिरीवर परिपूर्ण उतरतील का. इथून प्रवीण स्ट्राईकला फलंदाज. आगुडाप्याची लेंथ आहे. ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक. पटका जास्तीत जास्त हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला गेलाय. स्कोर लेग दिशेने अगदी क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत चेंडूला अजून फील्ड केलं जाईल या 2 धावा स्कोर कार्डवर मिळतील. आणि 44 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. 3.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकवटण्याचा हा प्रयत्न होतोय. अगदी इथून आपण पाहताय 44 या अंकांवर स्कोर कार्ड. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक आहे, परंतु लॉंग लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक अगदी घेतला गेलाय. एकच धावेवर इथे समाधान व्यक्त व्हावं लागेल. प्रवीण याला स्ट्राईक परेशकडे राहील. 45 या अंकांवर धावफलक. 4 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ निशेष आहे. चला, यानंतर होणारा सामना दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. आई जीवदानी बंगलापाडा आणि जगदंब स्पोर्ट्स काजूपाडा शिवनसैप हा संघ यानंतर शेवटचा अंतिम सामना खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील ऑन साइडला स्लॉक केलं या चेंडूला. स्क्वेअर लेग सीमारेषा पार धाडलं. अखेरकार बाउंड्री शोधण्यामध्ये यशस्वी होत आहेत मिस्टर परेशच्या बॅटमधनं हा चौकार. 4 धावा. या 4 धावा येतात आणि चौकाराच्या मदतीने धावफलक 49 या अंकांवर 49 रन्स ऑन अ कार्ड 49 धावा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला इनटू द गॅप मध्ये खेळलाय आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा मिळाले बाउंड्री आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड 50+ 53 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागले जात आहेत. म्हणजे सुरुवात कणखर झाली होती आणि अंजाम सुद्धा कणखर मिळालाय. आता धावा या अगदी बाउंड्रीच्या स्वरूपाने जॉईन झाल्या. 53 धावा या स्कोर कार्डवर आहेत. विजयी होण्याकरिता 54 धाव्यांचं लक्ष हे समोर ठेवले बाप्पा स्पोर्ट्स आमराई या संघाकरिता येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. चला, आई जीवदानी बंगलापाडा आणि जगदंब स्पोर्ट्स काजूपाडा शिवनसैप टॉस करण्याकरिता आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. नाणेफेकीचा कॉल अगदी केला जाणार आहे.
प्रक्षेपण पाहत आहेत आणि फ्रेंडशिप 11 वळवीपाडा या संघाकरिता त्यांच्याकडनं सुद्धा आले शुभेच्छा, धन्यवाद. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहा. जीवदानी बंगलापाडा आणि जगदंब स्पोर्ट्स काजूपाडा उपस्थित आहेत. या टॉस त्या दिशेने आपण करणार आहोत. दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालेत. मिस्टर कपिल आणि तदनंतर निलेश. तर गोलंदाजी ट्रॅकवर हे पहिलं षटक हाताळण्याकरिता मिस्टर ऋतिक वड या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. 54 धाब्यांचा पाठलाग अगदी करायचा आहे. जवळजवळ 13.25 च्या सरासरीने धावसंख्या ही गाठायची आहे. पहिलाच फटका हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु झेल ड्रॉप झालाय आणि परिणाम स्वरूपी एक सिंगल धाव सुद्धा स्कोर कार्ड वर मिळेल. जीवनदान मिळाल्यात आहे. जीवनदान कितपर्यंत योग्य असेल हे सुद्धा पाहणे योग्य. पकडा कॅच, जिंका मॅच, सोडाल कॅच तर पराभूत व्हाल मॅच, हे सूत्र कित्येक वेळा हाताळताना अगदी आपण पाहिलंय. टॉस वॉन झाले. जगदंब स्पोर्ट्स काजूपाडा शिवनसई ब हा संघ आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय किरण्याने घेतलाय. सो इथून गोलंदाजी करावी लागेल आई जीवदानी बंगलापाडा या संघाला. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू. झेल सोडाल तर त्याचं भुगतान हे करावं लागेल, म्हणून दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. अब पछताए क्या हुए जब चिडिया चुक चुकी घेत 6. साती अंकांवर धावफलक यावेळेस चांगलं प्रत्युत्तर आहे. पहा, संधी मिळाली होती, त्या संधीला आपण उचलून धरू शकले नाही आणि तदनंतर पश्चाताप करावा लागतो. म्हणूनच वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. इथून फटका हवेमध्ये, पुन्हा एकदा संधी निर्माण झालाय. क्षेत्ररक्षक येतोय. ओहो, पुन्हा एकदा झेल ड्रॉप. सिलसिला जारी झालाय. झेल सोडले गेलेत. कोणाचे हात कमरेवर तर कोणाचे हात आता आपण पाहू शकाल डोक्यावर गेलेत. म्हणून समस्या कितीही जटिल असो, त्या समस्याचं समाधान हे तुम्हाला शोधायचं आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा प्रभू श्री कृष्णाने एक सुंदर गोष्ट सांगितली, इस संसार में ऐसा कोई मनुष्य नहीं जिसे समस्या ना हो और इस समस्या का कोई समाधान ना हो, ऐसा हो ही नहीं सकता. म्हणून समस्या सुद्धा आहे, त्या समाधान सुद्धा तुम्हाला शोधायचं आहे. आता इथून 2 संध्या आल्या होत्या, त्या संध्याचं सोनं करू शकले नाही. एलिव्हेशन फार मोठ्या प्रमाणात होतं. पोझिशन मध्ये आले होते. हेड आय कोऑर्डिनेशन अगदी त्या पद्धतीने पाहायला मिळालं नाही. आणि त्यानंतर हा डॉट बॉल अगदी पाहत आहे. 8 अंकांवर स्कोर कार्ड. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर हे धाव फलक. ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक. काय झेल घेतला जाईल? यस इट इज. यशस्वी होत आहे. 2 झेल सुटल्यानंतर संध्यांवर संध्या निर्माण झाल्या. अखेरकार तो झेल टिपलाय. याला म्हणतात मागचा वेडा तर पुढचा शहाणा होतोय. विकेटचं झाले पतन. पहिला धक्का तंबूच्या आशयाला.
क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पनिशमेंट स्वरूपी मिळाला या 6 धावा. षटकार. प्लॉट मध्ये आणि धावफलक 16 अंकांवर हे स्कोर कार्ड 1.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर प्रवीण याला अगदी आपण पाहताय. हो लेंथ फार मागे होती. चेंडू अगदी आपण पाहायचं झालं तर पिक करण्याचा प्रयत्न होता. एक धावे ते कंप्लीट झाले आणि एकच धावेवर थोडंसं समाधान व्यक्त करावं लागेल. फ्रेंडशिप 11 वळविवडा नो डाऊट फलंदाजी खूप सुंदर झाली. परंतु जर गोलंदाजीच्या माध्यमातून जर प्रतिसाद मिळाला नाही तर इथून थोडासा सामना अगदी मागे जाताना वाईटचा इशारा आलाय. 1+1 या 2 धावा अतिरिक्तच्या स्वरूपाने मिळतील आणि 18 अंकांवर हे धाव फलक 18 रन्स ऑन अ कार्ड. लाईन लेंथ खूप महत्वाची असेल. प्रवीण याला अगदी ते वर्क करावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार ती फेरबदल करण्याचा प्रयत्न करेल की आता लेफ्ट हँडर फलंदाज हा मैदानाच्या दिशेने आहे. कशा पद्धतीने हे क्षेत्ररक्षण सजवलं जाईल हे सुद्धा पाहणं योग्य. आता इथून जवळजवळ 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला सरकवले गेलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. स्लॉट मध्ये अगदी चेंडू होता ऑन साइडला वळवला इनटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने. आता चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धावेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने एक धाव स्कोर कार्ड वर मिळेल. 19 या अंकांवर हे धावफलक 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 54 धावेंचा पाठलाग होतोय आणि हा पाठलाग होत असताना सुरुवात अगदी थोडीशी खराब झाली कारण की पहिली विकेट लवकरात लवकर बाद झाली. परंतु आता विशाल आणि इथून निलेश प्रयत्न करत आहेत. असं सुद्धा या मॅच मध्ये परिपूर्ण बॅलन्सिंग पण आहे कारण की 19 धावा या स्कोर कार्ड वर. हो पुन्हा एकदा क्रॉस लाईनने उचलण्याचा प्रयत्न थोडासा प्रयत्न विफल ठरतोय कारण की थोडीशी बॅकलिप अगोदरच फिरून मोकळे झाले होते. चेंडूचा वेग त्या पद्धतीने नव्हता. थोडंसं कॉन्सन्ट्रेट होऊन जर खेळले असते तर नक्कीच अंजाम मिळाला असता या स्ट्रोकला. पण कमी वेळेमध्ये तुम्ही तुमचं स्ट्रॉट सिलेक्शन अगदी करायचं आहे आणि हेच फलंदाजाच्या माध्यमातून थोडंसं निष्फळ ठरलं. डॉट बॉलची सांगत 19 अंकांवर स्कोर कार्ड. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर बॉडी लाईनला अगदी लागला गेलाय. एकच धावेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. क्विकली फेकी झाली. अगदी एक लहान आपण पाहू शकाल पॉइंटच्या रिझन मध्ये तो सुद्धा स्थित आहे. इथून एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने 20 रन्स ऑन कार्ड. 20 या अंकांवर धावफलक शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 20 धावा या स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. आणखी एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सदानंदजी धोदडे एस स्पोर्ट्स भालिवली त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजाकरिता सुंदर अशी बॅट या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाले. थँक्यू सो मच सदानंद जोदडे साहेब एस स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर भालिवली आणि ते गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी अगदी उपस्थित झालेत. आणि या गोड व्यक्तिमत्वांना विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न ऑन साइडला स्लॉक स्वीपचा फटका. परंतु त्या दिशेने ऋषिकेश हो याला म्हणतात दैव देत आणि कर्म नेत. देवाने संधी तर दिली होती परंतु त्या संधीचं सोनं करू शकले नाही. म्हणायचं झालं तर हातकंडातून झेल पुन्हा एकदा अगदी सुटला गेलाय. या इनिंग मध्ये आतापर्यंत 3 झेल सुटल्यात. तर हे झेल अगदी पिक केले असते तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीने अगदी हा सामना अंडर कंट्रोल मध्ये असता. 2 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. धावफलक 22 रन्स ऑन कार्ड. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल 32 धावेंची म्हणजेच 12 बॉल्स रिमेनिंग 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. घे बॅक सुंदर अशी धून या दुपारच्या 17 मध्ये.
नंद धोदडेजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आदरणीय दिलीपजी दळवी यांच्या शुभ हस्ते केला जाईल। एस स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर एक नवतरुण उभारता उद्योजक अगदी आपण पाहत आहे आणि एस स्पोर्ट्स या नावाने अगदी भालवलीमध्ये आपण पाहू शकाल त्यांचं सुद्धा एक शॉप आहे आणि उत्कृष्ट फलंदाज करिता एक सुंदर अशी पाठ आहे त्यांच्या माध्यमातून आणखी एक उत्तेजनार्थ पारितोषिक या स्पर्धेमध्ये राहुल कुंभार आपण कॅप्चर करायचं आहे। मान्यवरांना ऑन साइडला खूप चांगला फटका गेलाय, चेंडू पुन्हा एकदा हवाई सफरवर व्हेरी वेल फलंदाजी 6 धावा अतिश जाधव यांच्या स्वागताकरिता षटकार। थँक्यू सो मच। मुख्य व्यासपीठावर स्वागत सन्मान सदानंद धोदडे आणि अगदी आपण पाहू शकाल सुरेश जिगरत आणि त्यांचा संपूर्ण संघ या ठिकाणी दाखल झाल्यात। आपलं सुद्धा स्वागत असेल। महेश यांना सुद्धा आपण पाहू शकाल त्यांच्या समवेत आज पाठी राखे म्हणून ते सुद्धा दाखल झालेत। जगदंबा स्पोर्ट्स शिवनसईपची एक काय जबरदस्त स्पर्धा सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं मात्र प्रामुख्य दाखवलं होतं ते सुरेश जिगरत। पुन्हा एकदा त्यांचं सुद्धा स्वागत। आता धावेंचा वेग रोखणं नामुमकिन आहे म्हणून कॅचेस विन द मॅचेस या गोष्टी खूप महत्वाच्या। तिथे झेल सोडले गेले, आता पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाहीये। 4 धावा चौकार। वेळ लागत नाही आणि हेच अगदी आपण पाहत आहे। पण आता इथून आपण बोट कोणालाही दाखवू शकत नाही, ज्या काही चुक्या झाल्या त्या आपण केलेल्या आहेत म्हणून जैसे कर्म तैसे फळ हे उद्गार अगदी आपण पाहत आहे खरे गुरु आहेत। 32 या अंकांवर धावफलक 2 चेंडून सगळे ते समाप्त झाला। आता लयबद्ध झालाय निलेश आणि लयबद्ध होत असताना आता त्याला रोखणं नामुमकिन। आणखी एक फ्लॅट 6 देत धनाधन बल्लेबाजी निलेश भावरच्या वाटमधनं आणखी एक तगडा प्रहार। 6 धावा। अडतीस या अंकांवर हे धाव फलक आता लक्ष अगदी जवळ आले। येणारे 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल ती म्हणजे 16 धावेंची। सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, परिपूर्ण 3 चेंडूंमध्येच गेम पलटलाय। कन्सिस्टंटली फटकेबाजी होते। पुन्हा एकदा चेंडू हवाई सफरवर अतिश जाधवने एक चांगला झेल पुन्हा एकदा घेतलाय परिवर्तित। अप्रतिम फलंदाजी निलेश तगडा प्रहार। 6 निर्माण करण्याचं काम अगदी केलंय। लाईन लेन परिपूर्ण मागे आहे। आकुटप्याचे चेंडू तुम्ही देऊ शकत नाही आणि निलेशने त्याच पद्धतीने स्ट्रोक खेळलेत, बिझी ठेवलंय अगदी आपण पाहू शकाल। वाईडिश मिड विकेट क्षेत्र बॅक टू बॅक 2 षटकार आणि 44 या अंकांवर धाव फलक 2.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर अप्रतिम फलंदाजी। पुन्हा एकदा आकुटप्याची लेंथ होती परंतु सुसज्जित होते, परंतु बाउन्सने बीट झाले। डॉट बॉलची सांगता इथून अगदी आपण पाहू शकाल 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। 44 अंकांवर आणखी आवश्यकता असेल 10 धावेंची। येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 7 म्हणून झेल सुटल्याचा हा आहे परिणाम। जर झेल घेतले गेले असते तर नक्कीच मॅच मध्ये काहीतरी रंगत आली असती। यावेळी सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न, यस त्यांच्या वर्ण चेंडू ट्रॅव्हल झालाय। अगदी एक स्ट्रॉंग सुरुवात केली होती या षटकाची परंतु 2 चेंडू निर्धाव हाताळले आणि अजून सुद्धा बॅलन्सिंग पणा असेल या सामन्यामध्ये, कारण की येणारे चेंडू असतील आता तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूंमध्ये 10 धावेंची आवश्यकता। चेंडू आणि फळीच्या या द्वंद्व युद्धामध्ये कुठल्या संघाची सरशी होईल घेऊया एक सुंदर असा डीजे ब्रेक आणि मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळणार आहोत। धन्यवाद।
काळात नेहमी स्वतःला सांगा, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकला नाही. स्थिती कशी असो, परंतु त्या स्थितीतून मी माझ्या संघाला बाहेर काढेन, ही मानसिकता एखाद्या खेळाडूमध्ये असणं ही खूप महत्वाची गोष्ट. कारण की ज्या गावाच्या नावाची जर्सी आपण परिधान केले ना, त्या गावाची प्रतिष्ठा सुद्धा पणाच असते. पण इथून त्या पद्धतीने खेळ होईल की नाही हा सुद्धा पाहणं योग्य. येणार आहे 6 चेंडू, 10 धावींची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर इथून ऋषिकेश काटकर. फलंदाजी तर सुरेख झाली, परंतु आता विथ द बॉल ही कशा पद्धतीने कामगिरी होईल हे सुद्धा पाहणं योग्य. गोलंदाजी मार्कवर अगदी सुसज्जित होईल राऊंड द विकेटने. ओहो, पहिला चेंडू परिपूर्ण लाईन बनायची झाली तर डाऊन द लेग आहे. एक सिंगल धावा आले, ऑलरेडी धावा कमी आहे. तिथून अतिरिक्तच्या स्वरूपाने 1+1 या 2 धावा. आता इथून सिच्युएशन 6 चेंडू आणि 8 धावींची आवश्यकता. योग्य त्या लाईनवर, योग्य त्या लेंथवर अगदी तुम्हाला गोलंदाजी हाताळावी लागेल. नेहमीच डिजिटल ऑपरेटिंग करत असताना नेहमीच रिप्ले अगदी दाखवले असतील वसे आदिवासी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, परंतु आज अगदी हीच आहे क्रिकेटची परिक्रमा. यामधनं कोणाची सुटका नाहीये. आता इथून ऋषिकेश अगदी आपण पाहता या परिक्रमेमध्ये आहेत 6 चेंडू आणि 8 धावींची आवश्यकता. चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. अजूनही सामना बनवू शकतो, त्याकरिता अगदी चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. ऑन साइडला खेळला गेलाय, ज्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, जोपर्यंत चेंडूला अजून पिकी केली जात आहे. या 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्ड वर मिळतील. हळूहळू अगदी आपण पाहू शकाल चेंडू आणि धावींचं अंतर कमी होत असताना 6 धावींची आवश्यकता. प्रत्येक विकेटला 100 रुपयांचं कॅश प्राइज राहुल वड करणं आहे ऋषिकेश काटकर करिता. मात्र हे कॅश प्राइज लागलं जात आहे, परंतु विकेट महत्वाची सुद्धा आहे आणि डॉट बॉल सुद्धा खूप मायने राखणार आहे. 6 धावींची आवश्यकता येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ हा चेंडू, वाईटचा इशारा. 10 धावींची आवश्यकता जिथे होती ना, आणि तिथूनच अगदी आपण पाहताय की अतिरिक्तच्या स्वरूपाने या जवळ 3 धावा आल्यात. म्हणजेच ऑलरेडी बॅलन्स कमी होत चाललाय आणि ज्यामध्ये उधळणपट्टी एक्स्ट्राच्या रूपाने या धावा स्कोर कार्ड वर मिळत आहेत. धावफलक आतापर्यंत एकंदरीत आहे आणि अगदी इथून स्ट्रॉंग फिनिश सुद्धा, अप्रतिम बॅटिंग. या चौकाराच्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले 53. स्कोर इज लेवल नाव. विजयी होण्याकरिता आता 1 धावेंची आवश्यकता. खूप चांगल्या मानसिकतेने खेळल्यात अगदी या फलंदाज. सुरुवातीमध्ये अगदी विकेट जरी गेला तरी सुद्धा आतापर्यंत एक चांगली फलंदाजी निलेशने आतापर्यंत 15 चेंडू खेळलेत आणि 43 धावेंचं अगदी आपण पाहू शकाल हे वैयक्तिक योगदान दिले. अप्रतिम फलंदाजी. या अगोदर अजय मडवी याची फलंदाजी आपण पाहिली असेल. 17वी हाफ सेंचुरी अगदी झळकावली, परंतु इथून हाफ सेंचुरी तर होऊ शकत नाही, परंतु एक चांगल्या पोझिशन मध्ये संघाला आणून ठेवला आणि वॉन झाला या मॅच मध्ये. डेलिकेट टचचा फटका, सरळ चेंडू निघून गेला 4 धावेंकरिता. वैयक्तिक 47 धावेंची ही खेळी आणि मॅच विनिंग नॉक निलेश भावरच्या माध्यमातून वॉन झाला या सामन्यामध्ये. बाप्पा स्पोर्ट्स आंब्राई संघ विजयाच्या देईन लक्ष शुभेच्छा. आणि हार्ड लक फ्रेंडशिप 11 बळवीपाडा संघ, थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याकरिता खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीकरिता अगदी शुभेच्छा असणार आहेत. घेऊया एक सुंदर अशी धून. निलेश भावरत असेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, कारण की 47 धाव्यांचं योगदान 16 चेंडूंमध्ये. मॅच विनिंग नॉक. सो या निलेश मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देऊन सन्मानित केलं जाईल आणि बाकीच्या खेळाडूंना हँडशेक करून घ्यायचं आहे. चला बाप्पा मोरी आंबराई संघ आपण मैदानाच्या दिशेने या, हँडशेक करा आणि त्यानंतर नवीन सामन्याला अगदी सुरुवात होणार आहे. जिथे आई जीवदानी बंगलापाडा, जगदंबा स्पोर्ट्स काजूपाडा, शिवनसाई हा संघ 2 हात करताना पाहायला मिळेल. आम्ही जातोय तुर्तास ब्रेक कडे, लंच ब्रेक असेल. सो इथून सामने